मनापासून स्वागत आहे। आज मी सगळ्यांना सकाळी वेळ नसतो, स्वतःसाठी योगासनं करण्यासाठी खूप धावपळ असते। अशा वेळेला फक्त 10 ते 15 मिनिटाचा वेळ काढून स्वतःसाठी कंप्लीट वॉर्मअप पासून तर प्राणायामापर्यंत योगासन आपण करू शकतो, असं मी आजचा व्हिडिओ डिझाईन केलेला आहे। सगळ्यांना दररोज करता येईल अशी योगासनं आपण अंतर्भूत केलेली आहे। तुम्हाला माहितीच आहे आणि आपण आधी सुद्धा व्हिडिओमध्ये बोललो आहोत की योगासनांनी सकाळची सुरुवात ही आपण सकारात्मक करत असतो, तशी रसायनं आपल्या शरीरात तयार होतात आणि पुढची कामं यशस्वी करण्यासाठी आपल्याला त्याचा खूप हातभार लागतो। आपलं शरीर, आपलं मन हे एकाग्र व्हायला आणि दुप्पट ऊर्जेने काम करायला आपल्याला नक्कीच फायदा होतो। तर आजची आसन साखळी आहे, आजचा असं कंप्लीट आजचा व्हिडिओ आहे, ज्याच्यात तुम्ही वॉर्मअप, योगासनं आणि प्राणायाम हे तिन्ही अगदी 10 ते 15 मिनिटापर्यंत संपू शकतात आणि तुमचा कंप्लीट योगाभ्यास करू शकता। तर सुरुवात करूया मानेपासून। छानपैकी हनवटी समोरच्या बाजूला आकाशाकडे बघायचंय 10 वेळेला। या ठिकाणी पायात अंतर आपण घेऊ शकतो आणि मी व्हिडिओसाठी 5 वेळेला दाखवतेय। नंतर उजवीकडे आणि डावीकडे, नंतर आपण हात गोलाकार 1 2 3 1 2 3। आता दोन्ही हात जमिनीला समांतर, उजवीकडे श्वास घ्या, डावीकडे श्वास घ्या। 10 वेळेला करू शकता। मी व्हिडिओसाठी 5 वेळेला तुम्हाला दाखवते। या ठिकाणी आपली नाभी ही आपल्या पाठीकडे खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे। कमरेची हालचाल गोलाकार 3 4 आणि 5। विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5। नंतर आता गुडघ्यांचा नंबर, छानपैकी तळपाय हे सगळ्या बाजूने जमिनीला स्पर्श करतील अशा रीतीने गोलाकार गुडघ्यांची मूवमेंट करायची आहे। नंतर विरुद्ध बाजूने 3 4 आणि 5। आता टाचेवर येऊया। 1 2 टाच वर घ्यायची आहे, पायाचा चवडा जमिनीला स्पर्श करेल। 3 4 आणि 5। आणि अशा रीतीने योगा वॉर्मअप आपण केलाय। आपलं शरीर आता तयार झालंय योगासनांसाठी। तर योगासनं सुरू करूया। साठी मी 5 पासून सुरू करतेय। तुम्ही सुद्धा अगदीच नवीन असाल तर माझ्यासोबत सुरू करू शकता आणि हळूहळू हा वेळ आपल्याला वाढवायचा आहे। मी पाय दोन्ही पण छानपैकी धरणी मातेवर घट्ट रुजवायचे, हात आणि 3 लांब श्वास घेऊया आणि लांब श्वास सोडण्याचा प्रयत्न करूया। श्वास घेताना ऊर्जा, शक्ती घेतोय आणि श्वास सोडताना सगळे नकारात्मक विचार, ताणतणाव बाहेर काढायचा आहे। श्वास घ्या आणि श्वास सोडा। दोन्ही हात हृदय चक्राजवळ आणायचे आणि हात एकमेकांना गुंफायचे। ताडासन स्ट्रेच करा, पाठीचा खिचा आहे आणि श्वास सोडा। उजवीकडे श्वास घ्या, श्वास सोडायचा आहे। 1 2 3 4 आणि 5। परत श्वास घ्या, श्वास सोडत जमिनीकडे आणायचे हात। जर तुम्हाला कमरेला त्रास होत असेल तर या ठिकाणी गुडघ्यात थोडंसं तुम्ही वाकू शकता। मान ही लोंबकळती ठेवायची अशा रीतीने। 1 2 3 4 5 अशा रीतीने। आता आपण उजवा पाय पाठीमागे घेऊया थोडं। या ठिकाणी आपल्याला आपला गुडघा आणि
पायाचा अँकल जॉईंट आहे, जो पायाचा तो एका रेषेत घ्यायचा आहे. नंतर परत उजवा पाय समोर घ्या, कपाळ गुडघ्याकडे आणण्याचा प्रयत्न करा. नंतर डावा पाय घ्यायचा आहे. या ठिकाणी गुडघा आणि तुमचा अँकल जॉईंट, पायाचा जो जॉईंट आहे तो सरळ रेषेत, आणि नजर एका ठिकाणी स्थिर करायची. योगासनात आपली नजर ही आपल्या शरीर, आपल्या मनाशी जोडण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. एकाग्रित व्हायचा प्रयत्न करायचा आहे, एकाग्र राहायचा प्रयत्न. नंतर आता उजवा सुद्धा पाठीमागे घेऊया. आपण आलेलो आहे आता मार्जार आसनामध्ये. छान पैकी पाठीचा कणा आकाशाकडे वरती गोलाकार करा आणि श्वास सोडत हे आपण 5 वेळेला करूया. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, श्वास घ्या आणि श्वास. या ठिकाणी परत नॉर्मल. या ठिकाणी तुमच्या हाताचं मनगट आणि शोल्डर हे एका रेषेत यायला हवेत. हात लांब स्ट्रेच करा, शक्य होईल तेवढे. तुमच्या पायाची बोट पायाचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करेल आणि स्ट्रेच करा. कपाळ जमिनीकडे, बालासन. या ठिकाणी तुमच्या फुफ्फुसाचा मागचा भाग हा वापरला जातो. नॉर्मली दिवसभरात आपण खूप आपलं श्वसन संस्था किंवा आपले लंग्स हे 60% वापरत असतो. या ठिकाणी आपल्या फुफ्फुसाचा मागचा भाग वापरात येतो. लांब 3 श्वास घ्या आणि श्वास सोडा. आणि परत वरती यायचंय. या ठिकाणी परत मार्जार आसनामध्ये. आता आपल्याला उजवा पाय उचलायचा आहे. नजर समोर, पाठीचा कण्याच्या रेषेत तुमची मान आणि धरून ठेवा. श्वास सोडत खाली. आता डावा 1 नॉर्मल ब्रीथ करा. 2 3 4 आणि 5. परत श्वास सोडायचा आहे. परत पुढे आणि पाठीमागे हालचाल करूया. 2 3. या ठिकाणी तुमच्या पाठीचे मसल ज्या कडक झालेल्या असतात त्या मोकळ्या व्हायला मदत होतात. कंबर दुखीसाठी सुद्धा कडक झालेल्या या मसल्स, आपले जे स्नायू असतात ते कारणीभूत असतात, ते मोकळे होतात. नसा मोकळ्या होतात आणि आपले दिवस हा ऊर्जेयुक्त चालू होतो. परत आपल्याला यायचं आहे वरती. या ठिकाणी तुम्ही डॉग पोज किंवा सूर्यनमस्कारातील महत्वाचं आसन आहे. 5 श्वास. आणि या ठिकाणी आता तुम्हाला यायचं आहे. उजवा पाय समोर घ्या. नंतर डावा पाय, हा डाव्या पायाची टाच ही जमिनीला स्पर्श करेल. या ठिकाणी श्वास घेत वरती. 5 4 3 2 आणि 1. परत श्वास सोडा. डोकं हे गुडघ्याकडे. नंतर उजवा पाय परत पाठीमागे घ्यायचा आहे. या ठिकाणी 3 वेळेला टाचा उचलूया. 1 2 आणि 3. नंतर डावा पाय छानपैकी उजवा पाय हा मागे स्ट्रेच आणि हळूहळू वरती या. स्वतःचा बॅलन्स करा. जर तुम्हाला बॅलन्स साधणं शक्य होत नसेल तर हे आसन तुम्ही स्किप करू शकता. परत श्वास सोडत खाली. नंतर उजवा पाय सुद्धा समोर घ्या. परत आलोय आपण उत्तानासनामध्ये. परत श्वास घ्यायचा आहे.
तर शवासन तुम्ही 5 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत करू शकता आणि त्यानंतर प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. तर प्राणायामाचा छोटासा अभ्यास मी करणार आहे, ज्याने तुमच्या दिवसाची सुरुवात खूप सकारात्मक आणि खूप ऊर्जेने होणार आहे. तुम्ही खुर्चीवर सुद्धा करू शकता किंवा साध्या मांडी घालून सुद्धा आपण हे करू शकतो. पाठीचा कणा सरळ आणि दोन्ही हाताची चीन मुद्रा. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आणि सगळ्या दिवसभरातल्या गोष्टी, जबाबदाऱ्या हे आपल्याला बाजूला ठेवायचे आणि स्वतःशी एकाग्र व्हायचे. आता उजवा हात तुमच्या हृदयावर आणि डावा पोटावर ठेवायचा आहे. श्वास घ्या. 1 2 3 4. सोडा श्वास. 1 2 3 4 5. श्वास घ्या. 1 2 3 4. सोडा. 1 2 3 4 5. श्वास घ्या. 1 2 3 4. सोडा. 1 2 3 4 आणि 5. परत हात जागेवर. आपण घेतलेला श्वास हा आपल्या अगदी शरीराच्या सगळ्या कोपऱ्यापर्यंत जातोय. ज्या ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे तिथे एक प्रकारे ऊर्जा तयार करून दुरुस्ती करतोय. आपल्या मेंदूला ताजतवानं करतोय, फ्रेश करतोय. छानपैकी दोन्ही हात एकमेकांना घासायचे, ऊर्जा निर्माण करायची आणि ही ऊर्जा आज मी माझा दिवस सकारात्मक सुरू करण्यासाठी वापरणार आहे. मी माझी कामं यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझा दिवस सुरू करण्यासाठी मी आता आनंदित आहे, सकारात्मक आहे. छानपैकी चेहऱ्याला हा हात पसरायचा आहे आणि आपण आपलं योगा सेशन हे 12 किंवा 15 मिनिटाचं सुद्धा झालेलं असेल. मात्र सगळ्या गोष्टी ज्या सुरुवातीला आपण करू शकतो हे आपण यात अंतर्भूत केलेलं आहे आणि आशा आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर मेहनतीने आपण छानपैकी एकमेकांशी शेअर करू शकतो आणि काळजी घ्या. धन्यवाद.